गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण मागच्या लेक्चरला घेतला होता फंक्शनल ग्रुप आणि आता आपण घेणार आहोत नॉमेनक्लेचर. तर नॉमेनक्लेचरचे दोन टाईप आहेत. पहिला आहे कॉमन नेम, आणि दुसरा आहे IUPAC नेम. दुसरा आहे IUPAC नेम. त्याचे फंक्शनल ग्रुप आपण काल घेतलेले होते, म्हणजे मागच्या लेक्चरला घेतलेले होते, म्हणजेच अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड. तर यांचे आपल्याला कॉमन नेम लिहायचं आहे आणि IUPAC नेम लिहायचं. तर कॉमन नेमला दुसरं नाव आहे ट्रिवियल नेम. याला दुसरं नाव आहे ट्रिवियल नेम. आणि IUPAC ला म्हणतात इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. म्हणजे कॉमन नेमचा जर विचार केला तर त्याचं नाव आहे ट्रिवियल नेम, आणि जर IUPACचं मिनिंग हे आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. जर एक्झाम्पल आपण घेतला, जसं आपण काल लिहिलं होतं RX म्हणजेच लिहिलं होतं आपण अल्किल हलाइड. तर अल्किल हलाइडला जर एक्झाम्पलमध्ये मी Rच्या ठिकाणी सपोज CH3 लिहिलं, म्हणजे Rच्या ठिकाणी CH3 आणि Xच्या ठिकाणी कोणता पण हलाइड जसं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, जसं याचं नाव होईल पहिला कार्बन आहे म्हणजे आपण याला मिथेन म्हणतो, पण मिथेनचा फॉर्म्युला असतो CH4 असतो, पण एक हायड्रोजन कमी होऊन त्याला लागला आहे ब्रोमीन, म्हणजेच याला म्हणतात अल्किल. याला काय म्हणतात? अल्किल. आणि अल्किल म्हणजेच पहिला कार्बन आहे म्हणून याला म्हणू आपण मिथिल. एकच कार्बन आहे म्हणून आपण याला मिथिल, आणि ब्रोमीन आहे म्हणजेच याला म्हणू आपण ब्रोमाइड. म्हणजे याचं नाव होईल मिथिल ब्रोमाइड. जर IUPAC मध्ये गेलो आणि एक्झाम्पल आपण हाच घेतलो, जसं CH3Br, तर याच्यामध्ये पहिले हलाइडचं नाव लिहायला लागतो. जसं इथं ब्रोमीन आहे तर याला ब्रोमो लिहू, जसं क्लोरीन आहे तर याला क्लोरो लिहू, आयोडीन असेल तर आयोडो लिहू. म्हणजे याला लिहू आपण पहिले लिहू, याचं नाव होईल ब्रोमो, आणि जो CH3 आहे याला म्हणू आपण मिथेन, म्हणजे एकच कार्बन आहे म्हणून याचं नाव होईल ब्रोमोमिथेन. म्हणजे आपण बघत आहोत नॉमेनक्लेचर, त्याच्यामध्ये दोन टाईप. पहिला आहे कॉमन नेम, दुसरा आहे IUPAC नेम. पहिला पॉईंट, कॉमन नेम इज ऑल्सो नोन ॲज ट्रिवियल नेम, आणि IUPACचा मिनिंग इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. जर एक्झाम्पल घेतला तर CH3Br घेतला तर इथे जो अल्किल आहे त्याचं नाव पहिले लिहा, जसं मिथिल ब्रोमाइड. आणि जर IUPAC असेल त्याच्यामध्ये हलाइड जो भी फंक्शनल ग्रुप असेल त्याचं नाव पहिले लिहून नंतर तुम्ही हायड्रोकार्बनचं नाव लिहा. नंतर जर आपण अजून एक्झाम्पल घेतले त्याच्यामध्ये कॉमन नेम मध्ये, जर अजून एक्झाम्पल घेतले आपण, जसं पहिलं, जर मी Rच्या ठिकाणी अजून CH3, CH2 आणि क्लोरीन घेतलं, म्हणजे एक कार्बन अजून वाढवलं, तर याचं नाव कॉमन नेम मध्ये काय होईल? म्हणजे इथं किती कार्बन आहेत? दोन कार्बन असलेला आपण इथेन लिहितो, पण एक हायड्रोजन कमी असल्यामुळे तो होईल तुमचा इथिल, आणि इथं क्लोरीन आहे म्हणून याला आपण लिहू क्लोराइड. जर आपण IUPAC नेम मध्ये गेलो आणि इथं पण एक्झाम्पल जर आपण घेतला, म्हणजे CH3, CH2 आणि जर क्लोरीन घेतला तर याचं नाव होईल, पहिले हॅलोजनचं नाव लिहा म्हणजेच क्लोरो, आणि दोन कार्बन आहेत म्हणून याला लिहू आपण इथेन. अजून जर आपले हा झाला पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट आहे सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. आणि हा पॉईंट दोन्ही ठिकाणी कॉमन राहील, म्हणजे हा पॉईंट कॉमन नेम मध्ये पण आहे आणि हाच पॉईंट रिपीट होईल तुमच्या IUPAC नेम मध्ये. इथे पण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे, सिलेक्ट करायचे आहे.
सिलेक्ट झाल्यानंतर तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे, तुम्हाला नंबरिंग द्यायची आहे, नंबरिंग. आणि नंबरिंग देताना ज्या साईडने तुमचा फंक्शनल ग्रुप जवळ आहे, तो कॉमन नेम मध्ये असो की IUPAC नेम मध्ये असो, इथे पण आपल्याला नंबरिंग देताना ज्या साईडला तुमचा फंक्शनल ग्रुप जवळ आहे त्या साईडने आपल्याला नंबरिंग करायची आहे. त्या साईडने आपल्याला काय करायची आहे, नंबरिंग करायची आहे. जसं फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेत आहे, CH3 CH2 CH2, इथं लिहित आहे Cl आणि इथं लिहित आहे अजून एक Cl. सपोज हा एक एक्झाम्पल घेतला तर बघा इथं एक्झाम्पल घेताना इथं किती कार्बन आहेत, तीन कार्बन असलेला आपला होतो प्रोपेन. पहिले आपण काय करू, लॉंग एज चेन सिलेक्ट करू. आपली झाली लॉंग एज चेन. फंक्शनल ग्रुपला सिलेक्ट करायचं नाही. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय द्यायचे आहे, नंबरिंग. आता नंबरिंग देताना या साईडला कोणताच फंक्शनल ग्रुप नाही आहे, याही कार्बनला कोणताच फंक्शनल ग्रुप नाही आहे, या कार्बनला फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे नंबरिंग आपल्याला याला द्यावी लागेल. म्हणजे याला द्या नंबर 1, नंबर 2, नंबर 3, म्हणजे अशी आपल्याला नंबरिंग द्यावी लागेल. आता नंबरिंग देताना कॉमन नेम मध्ये नंबरिंग लिहायची नाही, हा कॉमन IUPACचा पार्ट आहे, पण तुम्हाला अशीच नंबरिंग द्यायची आहे. आणि याचं नाव होईल, जर मला याचं नाव लिहायचं आहे पण कॉमन नेम मध्ये लिहायचं आहे तर याचं नाव डायरेक्ट प्रोपील, इथं लावतात N प्रोपील क्लोराईड, इथं लावतात N प्रोपील क्लोराईड. आता हा N कुठून आला, जर तुमचे कार्बन 3 किंवा 3 पेक्षा जास्त असतील, तुमचे कार्बनची संख्या जसं इथं CH3 CH2 CH2 हे 3 आहेत, 3 किंवा 3 पेक्षा जास्त असतील तर याला लिहू आपण N, म्हणजे कितीच कार्बन आहे. IUPAC नेम मध्ये पहिला फक्तच पॉइंट आहे, पण इथं नंबरिंग काउंट केला जाईल. जसं हाच एक्झाम्पल घेत आहे, CH3 CH2 CH2 आणि Cl. पहिला पॉइंट जो तुमचा होता काय होता, आपल्याला लॉंग एज चेन सिलेक्ट करायची आहे. आपण काय केले, लॉंग एज चेन सिलेक्ट केल्यानंतर ज्या साईडला तुमचा फंक्शनल ग्रुप जवळ आहे त्याला नंबरिंग द्या. इथं नंबरिंग द्या म्हणजे 1 2, नंबरिंग द्या 1 2 3. आता बघा किती कार्बन आहेत, 3 कार्बन असलेला प्रोपेन. तर प्रोपेन लिहिताना काय कराल, प्रोपेन पूर्ण न लिहिता एक मिनिट आपल्याला काय करावं लागेल, पहिले फंक्शनल ग्रुप लिहायला लागेल. बघा 1 याच्यावर काय लिहिलं आहे तुमचा क्लोरीन, म्हणजे याला लिहाल 1 क्लोरो. 1 याच्यावर काय लिहिलं आहे क्लोरो, त्याला लिहाल 1 क्लोरो. आणि किती कार्बन आहेत, 3, तर मग याचं नाव होईल प्रोपेन, 1 क्लोरो प्रोपेन. म्हणजे नाव कसं झालं, पहिले इथं हॅलोजन लिहा 1 क्लोरो प्रोपेन. पण कॉमन नेम मध्ये नंबरिंग न लिहिता इथं N येतो. जसं अजून जर आपण एक्झाम्पल घेतले तर एक्झाम्पल CH3 CH2 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 आणि लिहिलास ब्रोमीन. आता इथं बघा कॉमन नेम मध्ये कार्बनची संख्या किती झाली आहे, 4. आपण म्हटलं होतं 3 किंवा 3 पेक्षा जास्त येते तर आपण काय लिहू, N. तर पहिले लिहा N, नंतर किती कार्बन आहेत, 4. तर 4 कार्बन असलेला ब्युटेन, तर इथं काय लिहाल ब्युटील. आणि ब्रोमीन आहे म्हणून लिहाल ब्रोमाइड. ब्रोमीन आहे म्हणून काय लिहाल ब्रोमाइड. जर IUPAC नेम मध्ये हाच एक्झाम्पल घेतला, एक्झाम्पल CH3 CH2 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 आणि Cl, तर याच्यामध्ये पहिला आपण काय आहे, तुम्हाला लॉंग एज चेन सिलेक्ट करायची आहे. तर पहिले लॉंग एज चेन सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही काय कराल, याला नंबरिंग द्याल 1 2 3 4. तर 1 कार्बन वर काय आहे आपला क्लोरो, त्याचं नाव होईल 1 क्लोरो. आणि किती कार्बन आहेत, 4, तर म्हणून याचं नाव होईल 1 क्लोरो ब्युटेन, 1 क्लोरो ब्युटेन. नंतर आपण जर एक्झाम्पल घेतलो, सपोज एक्झाम्पल आपण अजून वाढवले CH3 CH2. आता ब्रांच लिहितो CH3 अजून CH3. हा एक एक्झाम्पल घेतला आणि हाच एक्झाम्पल इथे पण लिहिला, CH3 CH नंतर CH3 आणि अजून एक CH3. जेव्हा आपण IUPAC मध्ये लिहितो, जर एक ब्रांच लावली असेल, जसं मी लॉंगेस्ट चेन जेव्हा सिलेक्ट केली, माझी लॉंगेस्ट चेन झाली. सिलेक्ट केल्यानंतर
एक ब्रांच दिसत आहे जी खाली आहे, तर याला लिहितात आयसो. एक ब्रांच असेल तर आयसो, दोन ब्रांच असतील तर निओ. तर एकच ब्रांच आहे म्हणून याला लिहू आपण आयसो. एक ब्रांच आहे याला काय लिहू आयसो. आयसो आणि किती कार्बन आहेत मोजा, 1 2 3, तर याला म्हणतात आयसोप्रोपेन. आयसोप्रोपेन. जर मी या साईडला आले तर इथे पण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केला. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नंबरिंग द्यायची आहे. तर जर मी या साईडनी नंबर दिला तरी माझी ब्रांच दुसऱ्या नंबरला येईल आणि या साईडनी नंबरिंग दिला तरी या माझी ब्रांच दुसऱ्याच नंबरला येईल. म्हणजेच काय लिहू, नंबरिंग कोणत्या साईडनी द्या, 1 2 3. तर नंबरिंग दिल्यानंतर 2 वर काय येत आहे तुमचा मिथिल, तर मग काय लिहाल 2 मिथिल. 2 मिथिल आणि किती कार्बन आहेत 3, तर याला म्हणाल प्रोपेन. काय म्हणाल प्रोपेन. म्हणजे याचं नाव झालं 2 मिथिल प्रोपेन आणि याचं नाव आयसोप्रोपेन. नेक्स्ट जर बघितलं, मगाची एक गलती झाली होती. आपण जे मगाशी एक स्लाइड लिहिलं होतं, इथं टोटल किती कार्बन आहेत 4. तर 4 कार्बनमुळे इथं प्रोपेन पाहिजे, जे आपण ब्युटेन पाहिजे, आपण प्रोपेन लिहिलं. ठीक आहे, तर म्हणजे 4 कार्बन आहेत. एक ब्रांच असल्यामुळे इथे एक ब्रांच आहे तर आपण काय लिहिला आयसो. पण कार्बन मोजले 1 2 3 आणि ब्रांच पण, तर टोटल 4 होतात म्हणून याचं नाव येईल आयसो ब्युटेन. जर आपल्याला अजून एक्झाम्पल घ्यायचे आहे जसं CH3 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 नंतर CH3. जर याच्यामध्ये आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, ही माझी लॉंगेस्ट चेन झाली. सिलेक्ट केल्यानंतर मला किती ब्रांच भेटत आहे, 2 ब्रांच भेटत आहे. तर याला म्हणू आपण निओ. जिथे इथे एक ब्रांच भेटत होती आपण याला आयसो म्हटलं. इथे किती ब्रांच येत आहेत निओ, तर म्हणजे काय लिहाल पहिले निओ. आणि टोटल किती कार्बन आहे 5, तर याला म्हणू आपण निओ पेंटेन. निओ पेंटेन. आणि जर हेच एक्झाम्पल आपण आयुपेसी नेम मध्ये घेतलं तर एक्झाम्पल लिहून घ्या पहिले CH3 CH3 रूल काय आहे आपला पहिला, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. जर आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली, सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय द्यायचे आहे नंबरिंग. नंबरिंग दिलं म्हणजे ज्या साईडने आमचा फंक्शनल ग्रुप जवळ आहे किंवा ब्रांच जवळ आहे, तर या साईडने पण दुसऱ्याच नंबरवर आहे आणि या साईडने पण दुसऱ्याच नंबरवर आहे. मी या साईडने देत आहे 1 2 3. नंबरिंग दिल्यानंतर बघा 2 वाल्या कार्बनवर 2 वेळा ब्रांच आहे. 2 वाला जो आपला कार्बन आहे त्याचा ब्रांच कितीदा आहे 2दा, तर नंबरिंग पण 2दा लिहायची. जसं एक वेळा लिहिले म्हणजे हा झाला तुमचा CH3 चा एकदा, नंतर कॉमा देऊन दुसऱ्यांदा लिहा म्हणजेच किती झाला 2दा. म्हणजे 2 वर किती ब्रांच आहेत 2, म्हणजे 2, 2. कोण 2 आहे मिथिल, तर म्हणून याला लिहू आपण डाय मिथिल. डाय मिथिल याला लिहू डाय मिथिल. 2 वर 2 ब्रांच आहेत, कोण मिथिल आहे. मिथिल पण किती आहे 2, म्हणून लिहिलं 2, 2 डाय मिथिल. आता किती कार्बन राहिले 3, म्हणून याचं डायरेक्ट नाव लिहू आपण प्रोपेन. नाव लिहू प्रोपेन. म्हणजे याचं नाव होईल 2, 2 डाय मिथिल प्रोपेन आणि याचं नाव होईल निओ पेंटेन. दोघांमध्ये फरक आहे. कॉमन नेम मध्ये तुम्हाला आयसो आणि निओ पाहायला मिळेल आणि आयुपेसी नेम मध्ये तुम्हाला नंबरिंग भेटेल. जसे इथं 2 भेटलं, इथे 2, 2 भेटलं, अशी नंबरिंग भेटेल. जर नेक्स्ट आपण एखादी एक्झाम्पल अजून घेतलं, जर मी घेतला CH3 CH2 अजून CH, इथं लावला CH3 आणि इथं लावला अजून CH2 आणि लावला CH. आणि मला याचा आयुपेसी नेम लिहायचं. मला याचं काय लिहायचं आहे आयुपेसी नेम. आयुपेसी नेम सर्वात इम्पॉर्टंट आहे कॉमन नेम पेक्षा. तर पहिला रूल काय आहे, आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची आहे. आता लॉंगेस्ट चेन म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या जास्त आहे त्याला लॉंगेस्ट चेन म्हणतात. सिलेक्ट करताना या साईडने कोणताच फंक्शनल ग्रुप नाही आहे तर नंबरिंग या साईडने द्यायची नाही, नंबरिंग या साईडने द्या. तर म्हणजे नंबरिंग काय याला द्या 1 2 3 4 आणि 5. कार्बनला नंबरिंग दिली. आता इथं 2 ब्रांच आहेत, एक आहे तुमची क्लोरीनवर आणि एक आहे तुमची मिथिलवर. म्हणजे 2 ब्रांच आहेत, एक पहिल्या कार्बनवर क्लोरीन लागले आणि दुसऱ्या कार्बनवर मिथिल लागलाय. तर आयुपेसी नेम अल्फाबेटनुसार जो अल्फाबेट पहिले येतो त्याचं नाव पहिले लिहा. जसं
क्लोरोचा सी पहिले येतो, मिथेनचा एम नंतर येतो. तर म्हणून पहिले याला लिहू, म्हणजे ज्याचं नाव होईल 1 क्लोरो. 1 वर लागला आहे क्लोरो म्हणून याला लिहू 1 क्लोरो. नंतर इथं काही डॅश बी द्यायचे नाही, कंटिन्यू लिहायचं. 2 वर काय लागला आहे मिथिन म्हणजे 2 मिथिल. 1 क्लोरो 2 मिथिल आणि टोटल किती कार्बन होते 5 म्हणून लिहू आपण पेंटेन. याचं नाव येईल 1 क्लोरो 2 मिथिल पेंटेन. अल्फाबेट नुसार माझा मिथिल नंतर येतो आणि क्लोरो पहिले येतो, त्याच्यामुळे आपण पहिले लिहिलं. जर आपण दुसरा एक्झाम्पल घेतलो CH3 CH2 CH CH2 CH3 नंतर CH3 नंतर घेतला CH. हा एक एक्झाम्पल आहे. आपला रूल काय आहे, लॉंगेस्ट चेन आपल्याला सिलेक्ट करायचे. आता लॉंगेस्ट चेन जर मी सिलेक्ट केली तर पहिले कार्बन मोजा 1 2 3 4. म्हणजे जर मी अशी कार्बनची संख्या चेन लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली तर मला 4च कार्बन पडत आहे. जर मी या लाईनने केली 1 2 3 4 5 6, इथं कार्बनची संख्या जास्त आहे, 4 पेक्षा 6 जास्त आहे, मग आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करावी लागेल कशी. म्हणजे ही झाली आपली लॉंगेस्ट चेन. आता नंबरिंग द्या. नंबरिंग देताना बघा इथे या साईडने जर नंबरिंग दिली 1 2 3, तिसऱ्या नंबरवर माझी ब्रांच येत आहे. आणि जर या साईडने नंबरिंग दिली 1 2 3 4, चौथ्या साईडने माझी ब्रांच येते. आणि नंबरिंग काय पाहिजे लोवेस्ट साईडने, म्हणजे आपल्याला नंबरिंग द्यावी लागेल या साईडने, म्हणजे त्याचा नंबरिंग होईल 1 2 3 4 5 6. नंबरिंग घेऊन झाल्यानंतर नाव लिहा. म्हणजेच काय आहे 3 वर काय आहे तुमचा मिथिल, म्हणजे त्याचं नाव काय येईल 3 मिथिल. 3 मिथिल. किती कार्बन आहेत 6, म्हणजेच हेक्सेन. 3 मिथिल हेक्सेन. अशा प्रकारे तुम्हाला कॉमन नेम आणि IUPAC नेम लिहायचे आहे. आणि होमवर्क लिहा आणि हे कमेंटमध्ये होमवर्कचे आन्सर मला सेंड करा. म्हणजे पहिला एक्झाम्पल CH3 आणि यांचे IUPAC नेम लिहायचे. CH3 CH2 CH3 या सर्वांची आपल्याला IUPAC नेम लिहायचे आणि कमेंटमध्ये यांचे IUPAC नेम सांगा. CH3 CH त्याला लावला BR, CH2 CH3 नंबर 3 CH3 CH CH3 CH2 CH CH3 CH2 CH3 आणि इथे लिहिला CH3. नंतरचा चौथ्या नंबरचा CH3 CH CH CH3 इथं लावत आहे क्लोरीन आणि इथं लावत आहे ब्रोमीन. लक्षात ठेवा जो IUPAC नेम नुसार पहिला येतो त्याला पहिलाच लिहा. आणि लास्ट CH3 CH CH3 CH CH3 CH3. या 5 जणांचे होमवर्क तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर पाठवायचे आहे आणि पुढे पाठवायचे आहे. आणि समोरचे काही बेन्झीनवाले एक्झाम्पल आपण अजून करून घेऊ. चला, जर बेन्झीन घेतला कॉमन नेम मध्ये, जसं ही आपली बेन्झीन आहे. बेन्झीनचे अल्टरनेट डबल बॉन्ड द्या. बेन्झीन मध्ये IUPAC नेम आणि कॉमन नेम सेमच आहे. जर मी बेन्झीनला एखादी फंक्शनल ग्रुप लावला, जर इथे मी लावला X, तर X लावल्याने बघा दोन साईडला जे तुमच्या फंक्शनल ग्रुपच्या जे 2 साइड आहेत ते दोन्ही साइड तुमची सेम आहे, तर हिला पण ऑर्थो पोझिशन म्हणतात. आणि या साइडची पण जी आहे तिला पण ऑर्थो पोझिशन म्हणतात. म्हणजे जी फंक्शनल ग्रुपच्या साइडचे दोन्ही जी बाजू आहेत त्याला काय म्हणू ऑर्थो. त्याच्यानंतरची जी असते तिला म्हणू आपण मेटा. आणि या साइडची पण काय होईल तुमची मेटा. आणि जी लास्ट बीच मधली आहे म्हणजे तुमच्या फंक्शनल ग्रुपच्या जस्ट अपोजिट जी साइड याला म्हणतात पॅरा. म्हणजे फंक्शनल ग्रुपला जस्ट लागलेली जी बाजू असेल ती झाली तुमची ऑर्थो, नंतरची झाली पॅरा. आणि जी फंक्शनल ग्रुपच्या अपोजिट साइडची असते ती झाली तुमची जे फंक्शनल ग्रुपची अपोजिट आहे ती पॅरा आणि ऑर्थोच्या नंतर जी असते ती आहे तुमची मेटा. जसं आपण एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पल
मागच्याच लेक्चरला असं नाव घेतलं होतं फंक्शनल ग्रुपचं. जर बेन्झीनला CH3 लागला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, तोलुईन. आणि मी या पोझिशनवर लावत आहे अजून एक CH3. याच्या पोझिशनवर काय लावत आहे, अजून एक CH3. आता बघा, हा माझा फंक्शनल ग्रुप झाला, एवढा मी जर सिलेक्ट केला हा माझा फंक्शनल ग्रुप झाला. या पोझिशनवर माझ्या काय लागलाय, CH3. म्हणजे आपण त्या पोझिशनवर लागलाय माझ्या ऑर्थो पोझिशनवर. आणि काय लागलाय, CH3. तर याचं नाव होईल ऑर्थो. ऑर्थोला ओने पण डिनोट करतात, ऑर्थो. काय लागलाय, CH3 म्हणजे मिथिल. आणि हा पूर्ण कंपाऊंड कशाचा आहे, तोलुईन. तर याचं नाव होईल ऑर्थो मिथिल तोलुईन. नाव काय होईल, ऑर्थो मिथिल तोलुईन. जर अजून एक्झाम्पल आपण घेतले, दुसरा एक्झाम्पल इथं लावला मी सपोज NH3 आणि इथं लावला Br. इथं लावला NH2 आणि इथं लावला Br. याचं पण मला काय लिहायचं आहे, कॉमन नेम. पहिले लॉंगेस्ट म्हणजे पहिले आपल्याला काय करावे लागेल, फंक्शनल ग्रुप जो आहे तुमचा सिलेक्ट करावा लागेल. मी हा जर फंक्शनल ग्रुप सिलेक्ट केला आणि बेन्झीनला NH3 म्हणजे आपण काय लिहिलं होतं, NH2 म्हणजे काय लिहिलं होतं, ॲनिलीन. आता इथे पण बघा, ऑर्थो पोझिशनवर काय लागणार तुमचा, ब्रोमीन. याला काय लिहाल, ऑर्थो. नंतर ऑर्थोवर काय लागलाय, ब्रोमीन म्हणजे ब्रोमो, ऑर्थो ब्रोमो. आणि हा काय आहे तुमचा, ॲनिलीन, ऑर्थो ब्रोमो ॲनिलीन. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेतलो, इथे सपोज मी अजून CH3 लावत आहे आणि याच्या अपोजिट साइडला इथे लावत आहे NH. तर काय लावत आहे, NH2. आता मला पण याचं काय सिलेक्ट करायचं आहे, पॅरेंट पहिले सिलेक्ट करावं लागेल. सिलेक्ट करताना इथं CH3 आहे आणि इथे NH2 आहे. जर मी याला सिलेक्ट नाही केलं तर हा माझा तोलुईन आहे आणि याला सिलेक्ट नाही केलं तर हा माझा ॲनिलीन आहे. तो वर राहू नाही तर खाली राहू. तर आपल्याला काय करावं लागेल, तोलुईनपेक्षा ॲनिलीन स्टेबल आहे तर आपल्याला ॲनिलीन याचा फंक्शनल ग्रुप सिलेक्ट करावा लागेल. म्हणजेच याला थांबून हा झाला तुमचा फंक्शनल ग्रुप आणि याच्या जस्ट अपोजिट काय आहे तुमचा CH3. त्याच्या जस्ट अपोजिट काय आहे, CH3. आणि कोणत्या पोझिशनवर लागलाय, पॅरा पोझिशनवर. म्हणजे पॅरा पोझिशनवर लागलाय म्हणजे आपण काय लिहू, पॅराचा P. पॅरावर कोण लागलाय आहे, मिथिल. पॅरावर कोण लागलाय, मिथिल. आणि हा पूर्ण कंपाऊंड कशाचा आहे, ॲनिलीन. म्हणजे पॅरा मिथिल ॲनिलीन. पॅरा मिथिल ॲनिलीन. पॅरा मिथिल ॲनिलीन. म्हणजे हे झाले तुमचे पूर्ण काय आहे, तुमचे कॉमन नेम. जर आपण एखादी मेटाचा एक्झाम्पल जर घेतला, सपोज एक्झाम्पल इथे अजून लावला सपोज आपण OCH3 आणि मेटावर लावला आपण CH3. मेटावर काय लावला, CH3. जर मी हा सिलेक्ट केला आणि हा बाकीचा फंक्शनल ग्रुप काय आहे आपला, ॲनिसोन. आणि जर हा घेतला तर हा काय आहे आपला, तोलुईन. तुम्ही कोणता पण नाव घेऊ शकता, दोघांची पण रिॲक्टिव्हिटी सेम आहे. तर मी हा सिलेक्ट करत आहे म्हणजे माझा हा कोणत्या पोझिशनवर लागला आहे, मेटा. म्हणजे मेटावर काय लागला आहे, मिथिल. मेटावर काय लागला आहे, मिथिल. आणि हा पूर्ण स्ट्रक्चर कशाचा आहे, ॲनिसोन. ज्याचं नाव काय होईल, मेटा मिथिल ॲनिसोन. जर दुसऱ्या प्रकारे तुम्ही नाव लिहिलं तर याचं नाव होईल, याला जर तुम्ही पॅरेंट सिलेक्ट केले तर हा मेटावर लागलाय त्याचं नाव होईल मेटा OCH3 म्हणजे मिथॉक्सी. म्हणजे मेटा मिथॉक्सी तोलुईन. हा पण तुम्ही त्याचं नाव लिहू शकता. हे तुमचे बेन्झीन जे आहेत कॉमन नेम. जर मला बेन्झीनचेच IUPAC नेम लिहायचे आहे, बेन्झीनचे IUPAC नेम लिहायचे आहे, जसं बेन्झीन मला याचे IUPAC नेम लिहायचं आहे. जसं मी फंक्शनल ग्रुप इथे X कोणताही लावून दिला तर फंक्शनल ग्रुप नंतर जी पहिली साईड असते तुम्ही त्याला नंबरिंग द्या, 1 2 3 4 5. आणि हा तुमचा म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, नंबरिंग द्यायची आहे. नंबरिंग आपल्याला फंक्शनल ग्रुपला पहिली नंबरिंग द्यायची आहे. आपला जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला पहिली नंबरिंग द्यायची आहे. म्हणजे नंबरिंग अशी द्यायची. म्हणजे जिथं फंक्शनल ग्रुप आहे त्याला नंबर 1 द्यायचा आहे. इथं फंक्शनल ग्रुप लागलाय म्हणजे याला नंबर 1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, 5 आणि 6. म्हणजे जिथं तुमचा फंक्शनल ग्रुप आहे जो बल्की असेल, जो मोठा असेल त्याला नंबर 1 द्यायचा आहे. आणि नंबरिंग नुसार आपल्याला नाव लिहायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण एखादी एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आता मी इथं अजून CH3 घेतला आणि या पोझिशनवर CH3 घेतला, दोन्ही CH3 घेतले. आता बघा
बघा माझा फंक्शनल ग्रुप हा झाला. नंबरिंग जर दिली तर माझा नंबरिंग येईल 1 2 3 4 5 6. मी यासाठी पण नंबरिंग नाही दिला कारण की यासाठी माझा कोणताच फंक्शनल ग्रुप नाही आहे. जर नंबरिंग दिला तर याला मेन कन्सिडर करू शकता तुम्ही. जर मी हा फंक्शनल ग्रुप सिलेक्ट केला तर टोलुईन होतो, पण याला बेन्झीन पण सिलेक्ट करता येतो. याचे दोन नाव येतात. जर मी याला बेन्झीन सिलेक्ट केली तर माझं काय येते 1,2 1 वर आणि 2 वर काय आहे मिथिल. त्याचं नाव येते 1,2. किती मिथिल आहे डाय, म्हणजे 2 मिथिल आहेत म्हणून डाय. कोण दोन आहेत मिथिल म्हणून डाय मिथिल. आणि हा काय आहे तुमचे बेन्झीन म्हणून याला आपण लिहू बेन्झीन. याचं असं पण नाव लिहिता येतो. जर कोणी फंक्शनल ग्रुप ॲज सिलेक्ट केले, जर मी हा सिलेक्ट केली तर याचं दुसरं नाव येईल. याचं दुसरं नाव तुम्हाला ऑर मध्ये पण लिहून ठेवता येईल. ऑर मध्ये याला लिहू शकतो आपण. जर मी हा फंक्शनल ग्रुप सिलेक्ट केली तर माझा 2 वर काय आहे मिथिल, म्हणजे 2 मिथिल. आणि हा जो आहे टोलुईन आहे. टोलुईन जो आपण लिहितो ना तो कॉमन नेम मध्ये येतो, आययुपीएससी मध्ये येत नाही टोलुईन, पण आपल्याला लिहायचं आहे आपण लिहू शकतो. नेक्स्ट जर एक्झाम्पल घेतलं आपण, नेक्स्ट एक्झाम्पल इथे NH2 आणि इथे घेतला Br. आणि मला याचा एक्झाम्पल म्हणजे याचाच लिहायचा आहे आययुपीएससी नेम. आययुपीएससी नेम लिहिताना आपल्याला पहिले नंबरिंग द्यायची आहे. NH2 मोठा आहे Br पेक्षा, तर पहिले याला द्या 1 2 3 4 5 6. जर कोणाला ब्रोमिनलाही पहिला नंबर द्यायचा असेल तर तो देऊ शकतो, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानुसार त्याचं नाव चेंज होऊन जाईल. मी असं नंबरिंग दिलं तर बघा माझ्या तिसऱ्या नंबरवर काय आला ब्रोमिन, म्हणजे 3 ब्रोमो 3 ब्रोमो. आणि हा पूर्ण कंपाऊंड कशाचा आहे ॲनिलीन. त्याला लिहू शकतो आपण 3 ब्रोमो ॲनिलीन 3 ब्रोमो ॲनिलीन. जर कोणी याला फंक्शनल ग्रुप सिलेक्ट केला ब्रोमिनला तर याला काय लिहाल 2, म्हणजे हा तुमच्या तिसऱ्या नंबरवर येईल, म्हणजे 3 अमाइन. आणि याला म्हणाल तुम्ही ब्रोमोबेन्झीन, म्हणजे नाव मोठं होईल म्हणून हाच नाव ठीक. नंतर जर अजून एक्झाम्पल घेतले तर मी इथं अजून सपोज CH3 लावत आहे आणि या पोझिशनवर लावत आहे Cl. दोन गोष्टी आहेत, वर लावला CH3 खाली लावला Cl, म्हणजेच क्लोरीन लावला. तर याचा मला आययुपीएससी नेम लिहायचा आहे. तर पहिले फंक्शनल ग्रुपला नंबरिंग द्या. तुम्ही दोन्ही साईडनी नंबरिंग देऊ शकता. मी या साईडने देत आहे 1 2 3 4 5 6. माझ्या 4 वर काय येत आहे क्लोरो, म्हणजेच काय होईल 4 क्लोरो. आणि हा पूर्ण कंपाऊंड कशाचा आहे टोलुईनचा. तुम्ही याला टोलुईन पण लिहू शकता 4 क्लोरो टोलुईन. जर याचा मला दुसरं नाव लिहायचं आहे, जर मी फंक्शनल हा सिलेक्ट केली आणि हा बाकीचा कंपाऊंड लिहायचा आहे तर तुम्ही ऑर मध्येही लिहू शकता. याला तुम्ही दुसरं नाव लिहू शकता. म्हणूनुसार याला चौथा नंबर येईल, म्हणजे 4 मिथिल 4 मिथिल क्लोरोबेन्झीन 4 मिथिल क्लोरोबेन्झीन. म्हणजे आययुपीएससी नेम मध्ये तुम्हाला नंबरिंग येतो आणि कॉमन नेम मध्ये तुम्हाला काय येतो ऑर्थो मेटा पॅरा. जर कॉमन नेम मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर याला लक्षात ठेवाल ओम प्रकाश. याला लक्षात ठेवाल ओम प्रकाश. ओ म्हणजे ऑर्थो, एम म्हणजे मेटा आणि प्रकाशच्या पॅरा. यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. नंतरचा आपण पुढच्या लेक्चरला बघू हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि जे आपण तुम्ही होमवर्क मागे केले होते त्यांचे कमेंट आणि काही होमवर्क अजून देत आहे त्यांना पण कमेंट करा. फॉर एक्झाम्पल यांचे पण तुम्हाला आययुपीएससी नेम लिहायचे आहे. एक्झाम्पल हे होमवर्क मध्ये आहे, यांचे पण तुम्हाला आययुपीएससी नेम लिहायचे आहे. जसं इथे CH3 तर CH3.
या सर्वांचे कमेंट करून तुम्ही आन्सर सांगाल बाकी करेक्ट आहे नाही करेक्ट आहे आपण ते पुढच्या लेक्चरला डिस्कस करू आणि आपला पहिला चॅप्टर जो आहे एकदा सिलेबस डिस्कस करून घेऊ 12चा आणि त्याच्यानंतर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करू बाकी नेक्स्ट लेक्चर